आज लहान मुलाला सुद्धा विचारलं ना, की आपल्या भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता? तर तो हॉकी म्हणणार नाही, तर तो म्हणेल क्रिकेट आहे. आणि त्यामुळे क्रिकेटचा क्रेज आज साता समुद्रा पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. सेकंड सेमीफायनलला सुरुवात होते. आमच्या समोर मृदुलजी मेहर, नवापूरचा आवाज आणि चारोळीमध्ये एक्सपर्ट असणारं असं व्यक्तिमत्व आणि तेवढा शांत स्वभाव आणि त्यांचा गोड स्वभाव. एकच म्हणेन, तुमचा स्वभाव हा गोड असावा आणि तुमचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा. जसं डॅनियल कावरी बाबा यांच्या बाबतीमध्ये एकच म्हणेन, की बाब्या भाऊ यांचा स्वभाव हा पेड्यासारखा आहे. जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. म्हणून प्रत्येकाचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. ऑल इज वेल सेकंड सेमी फायनल. काय अप्रतिम. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊ द्या. बघा, पराभूत संघ आपल्यासाठी देखील एक आनंदाची बाब आहे. येणाऱ्या 28 तारखेला या दिवशी सामना खेळवण्यात जाईल, परंतु द्वितीय पारितोषिक आणि त्यासाठी देखील आयोजकांच्या वतीनं जे डिसाईड केलं जाईल आणि देखील सामना द्वितीय पारितोषिक आणि त्यासाठी देखील सामना हा खेळवण्यात येणार आहे. आजच्या दिवसात आपण बघणार आहोत तर बिग बॅटल दोन संघातील एक महत्व आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. एक रंगलेला सामना, रोमांच थरार आहे. पदालित्य संघर्ष नाट्य तुप्प युद्ध हा दोन संघामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय आणि तो सामना पुन्हा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय. विकास ठक्कर आणि त्यांचे स्टार कास्ट आणि त्यांच्या विपक्षात इन्फॉर्म संघ विजय स्मृती हरणाला किल्ला. हा दोन संघातील ही लढत सेमीफायनल 2 च्या दिशेनं आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासूनचा पूर्णतः आयोजकांच्या वतीनं डॅनियल फावरी साहेब आणि हरणाला प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मॅचच्या दिशेनं आपण वळतोय, ज्या ठिकाणी आमच्या सोबतीनं महाराष्ट्राचा बुलंद आवाज द पालघर भूषण आमचे मार्गदर्शक प्रभूजी शेडगे सर हे देखील जोडले जातात. खूप खूप धन्यवाद मृदुलजी मेहर. नवापूरचा आवाज सध्या आपण ऐकतायत. अंडरम क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आणि त्यानंतर ओरम क्रिकेट रॉकी ग्रुप चषकासारखी स्पर्धा सुद्धा त्यांनी यंदाच्या वर्षामध्ये कव्हर केली आणि त्यानंतर पीडीटीपीएल ही स्पर्धा सुद्धा कव्हर करताना पाहायला मिळाले. अनेक स्पर्धा त्यांच्या वाटेला येतील आणि त्यांचा जरूर आवाज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पोहोचेल, हीच मात्र एकविराचरणी प्रार्थना असेल. नव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सेमीफायनल 2 ला सुरुवात होते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजराने करूया आपण सेकंड सेमीफायनलला सुरुवात. पहिलाच बॉल. या वेळेला आपण पाहतायत मिथून, विकास चिका आणि अजय अशी जोडी सलामीवीर पाहायला मिळते आघाडीची आणि बिनीची जोडी. गोलंदाज सज्ज. नासिर शेख सर आहेत एका साईडला बॉलिंग एंड कडून, बॅटर एंड कडून विशाल नाईक सर. पहिला बॉल फुलटॉस होता, टीप मध्ये बॉल होता की नाही? नाही, विशाल नाईक सरांचा इशारा येतोय नो बॉल आणि या बॉलने मात्र कल्टी घेतले जरूर लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी पाहता पाहता रन्स मिळतील यावेळेला 2, नो प्लस 2 अशा 3 धावा येत असताना खराब सुरुवात मृदुलजी मेहर यावेळेला बघा, पाहायला चौकार मिळते. होता, जवळ चौकाराच्या दिशेने चेंडू गेला होता, परंतु नशिबाची साथ देखील आपण पाहतोय. लक फॅक्टर 3 धावा धापात्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावेंचं श्रीगणेशा, मिथून धनु आणि त्याच्या समोर विकास दसकर. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 धावा आतापर्यंत धापात्यावर येत असताना वर द विकेटचा मारा, चेंडू पुन्हा एकदा भेटते त्या कारणास्तव रोखलं जातंय, पण तो विकास दसकर वेल एक्सपिरियन्स दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना, की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. दोन संघातील हे बॅटल आहे आणि हे दोन खेळाडू एकमेकांचे विपक्षक आहेत. 3 धावा आतापर्यंत प्रभूत सर, चांगली सुरुवात म्हणावी लागेल मैदानाच्या आत. हो, सांघिक सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने विकास
आतापर्यंत चांगला खेळ त्याने केलाय. त्याच्या बॅटमधून 60+ धावा आलेल्या आहेत आतापर्यंत या सिरीज मध्ये अर्नाळा प्रीमियर लीगच्या. त्या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं, चांगला बॉल डिलिव्हर केला आणि सरळ बॉल असताना पाहायला मिळतोय. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या परिवाराचा हिस्सा बना. गोलंदाज या बॉलला लेफ्ट केले गेले. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या करत असताना पाहायला मिळतोय. मिथुनची तिखट गोलंदाजी सध्या होत असताना 2 बॉल सातत्याने एकाच टप्प्यावर डिलिव्हर केले गेलेत आणि चिकासारख्या एक तंत्रशुद्ध फटक्यांच्या फलंदाजाला थोडंसं थांबवलंय. आतापर्यंत थांबवलंय, परंतु चिका प्रत्येकाची नजर आज खऱ्या अर्थाने विकास धसकर या खेळाडूवर आहे आणि त्याला मैदानामध्ये तो खेळ करणं गरजेचं असणार आहे. गरजेचं असणार आहे यावेळेला उंच हवेत आहे. विकास धसकर गोल्डन डकचा शिकार टू द पाठ सेलिब्रेशन डगआउटच्या दिशेनं संपूर्णतः काळा पाटील आली. आता नाचते कारण विकास धसकर बडी मछली जाल में फसी है. अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना सेकंड सेमी फायनल मध्ये दबाव आणि तो दबाव 2 बॉलचा पाहायला मिळाला मिथुनने. आज मात्र यावेळेला या मैदानात येऊन तो सेट झाला नाही, तर घरातूनच निघताना सेट होऊन आला की आज मला विकास धसगर चिकाची विकेट मिळवायचीच आहे. आणि हे गेम प्लॅनिंग. चला बॅटर थोडीशी घाई करा, बॅटर थोडीशी घाई करायची आहे. रामनाथ 11 टीमला हा पहिला धक्का तो सुद्धा महत्वपूर्ण पाहायला मिळतोय. काय बॉलिंग लाईन अँड लेन्सचा राजाच म्हणावं लागेल यावेळेला मिथून धनुला. चला फलंदाज विकेट गेल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज आपण लगेच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय खेळपट्टीच्या दिशेने. सध्या आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी करत असताना टाळ्यांचा कडकडाट करणारा तो बॉल आणि विकास धसगर निराश हताश हतबल मनाने बॅक टू द डगआउट. विकास धसगर चिका बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन, पहिलाच धक्का यावेळेला बसलाय आणि तो सुद्धा खूप महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चैतन्याचं आनंदाचं वातावरण विजय स्मृती ए टीमच्या डगआउटच्या दिशेने समर्थकांच्या माध्यमातून. महादेव फुल्या हे आमचे मात्र स्कोरर आहेत. खूप चांगली स्कोरिंग आतापर्यंत त्यांनी सुद्धा केले, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. डीजेच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेणारे अनिकेत कोळी अर्थातच कोळी डीजे यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. थर्ड मॅनला फिल्डर येत आहेत तत्पूर्वी चित्याच्या चपळाईने 1 रन घेतले गेले. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मृदुलजी मेहर आपण सातत्याने पाहिलंय की षटकार चौकार मारून तुम्ही मोठे बनत नाही. सिंगल डबल सुद्धा हे मात्र अद्यावत करणं खूप गरजेचे असते, कारण क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आहे, सिंगल डबल आहे, तर मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे. त्यामुळे सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार येतात, तुमच्या रील्स बनतात, परंतु सिंगल डबलला सुद्धा मात्र महत्व द्या. संघाला विजयी करा आणि त्याच्या रील्स बनवा. मग इतिहास तुम्ही रचण्यासाठी कायमस्वरूपी सातत्याने राहतील. या बॉलला लिफ्ट केले गेले, परंतु आता खूपच बाहेर होता. नासिर शेख सर एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दोन्ही लेजंड आहेत. एका साईडला चांगलं क्रिकेट खेळलं ते नासिर शेख सरांनी. कालच मालवण मधून ते रवाना या ठिकाणी झाले. अगदी सकाळच्या सत्रामध्ये लेजंड मुंबई लेजंड वर्सेस आपण पाहिलं मालवण लेजंड सिंधुदुर्ग लेजंड असा सामना रंगला होता. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार, हम भी किसी से कम नहीं असा दर्शवणारा हा षटकार थोडासा रिलॅक्सेबल झाला असेल. फलंदाज पिकअप शॉट पिक केलं, 6 धावा केल्या. क्लासी शॉट होता. 11 रन झालेत. सध्या आपण पाहिलं तर 11 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. मिथून एक एक बॉल एक एक रन हृदयाची धडधड वाढवणारी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ. फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल, जो चांगला खेळेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने सबमरिंग डिलिव्हरी, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. मिथून धनुचं हे सफल आणि यशस्वी षटक यासाठी मी म्हणेन मृदुलजी मेहर की विकास धसगर चिकाची विकेट महत्वपूर्ण होती. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धापक्यावर येत असताना विकास धसकर सारखा खेळाडू डगआउटच्या दिशेने आहे.
परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये चेतन असेल, अजय असेल, 2 खेळाडूंकडे संपूर्णतः डगाव, संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग असेल, संपूर्णतः खऱ्या अर्थानं रामनाथ 11चा चाहता वर्ग असेल, त्या आशाभूत नजरेनं पाहतात. अनेक वेळा अजयची देखील त्या प्रकारचा तो खेळ आम्ही पाहिलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा धापकावर येतात, दुसरं षटक. ह्या खेळाडूला खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा मारा सातत्यानं आपण पाहिलाय आणि तो यंगस्टर खेळाडू दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा धापकावर आपण पाहतोय. प्रणीत आहे. बघा प्रमोद सर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि यंदाच्या वर्षामध्ये या खेळाडूला प्रणीतनं स्वतःला इतकंच म्हटलंय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. पुन्हा एकदा बडे मॅच का बडा खिलाडी, पुन्हा एकदा त्याला संधी दिली जात आहे आणि प्रणीतवर प्रत्येकाच्या नजरा यंदाच्या वर्षामध्ये गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थानं माहीर आहे. एक ट्रम्प कार्ड म्हणून विजय स्मृती संघ ह्या खेळाडूकडे पाहत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धापकावर येत आहेत. ओव्हर द विकेटचा मारा, दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या 6 मध्ये 11 धावा धापकावर येत असताना प्रणीत गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू अगदी टिचून मारा केला होता. समर इन डिलिव्हरी. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हटलं जातं ना, अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतंय. बॅटच्या रडारमध्ये तितकासा नाहीये. पुन्हा एकदा सिंगल धाव सतीश तांडेल गोट्या चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. तुर्तास सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना चांगली गोलंदाजी. जरी अनुभव कमी असला प्रणीतकडे, परंतु टॅलेंटची कमी नाहीये. ते पोटेन्शियल आपल्याला पाहायला मिळतं, ते क्षमता पाहायला मिळते प्रणीतकडे आहे. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गावागावामध्ये लीग फॉर्मॅट असतो. त्यानंतर मात्र हे खेळाडू उभारताना पाहायला मिळतात. मग नवीन सितारे तयार होतात. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज काय बॉल यावेळेला डिलिव्हर केला होता. मात्र पंचांनी सांगितलं की लेग स्टंप पिचिंग आहे. लेग स्टंप मिसिंग झालंय. 3 बॉलचा खेळ झालाय. काय प्रणीतने गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या वर्षात रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर माणगावचा खेळाडू आपण पाहिलं तर अमित धसाडे सध्या आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षामध्ये फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग याच अर्नाळा गावातून असा लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहिला तर अमित तांडेलला सुद्धा आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहिलंय. म्हणजेच या खेळाडूचं भवितव्य उज्ज्वल आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला डाऊन दी अर्थ राहूनच चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल फिरवलाय. वाह, व्हॉट अ डिलिव्हरी. प्रणीत काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि चांगल्या फलंदाजाला मार्ग दाखवलाय पॅव्हिलियनचा. याला म्हणतात मृदुल जी मेहर. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. प्रणीत इज अ सुपरस्टार. व्हॉट अ बॉलिंग. क्लास बॉलिंग करत असताना फलंदाज बाद गॉन. सुपरस्टार आहे. खऱ्या अर्थानं चांगला उल्लेख तुम्ही देखील केला आणि प्रणीतनं प्रभावित करून सोडलं यंदाच्या वर्षामध्ये. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक चार्ल्स गावदेकर असेल, प्रत्येक घरात सारखा खेळाडू होता. बघा यंदाच्या वर्षामध्ये आणि रबर बॉल स्पेशलिस्ट खऱ्या अर्थानं प्रत्येक घरात कळमनगरीतील खेळाडू त्याला देखील प्रणीतनं बीट केलं होतं. अर्थातच त्या प्रकारची ती क्वालिटी आहे, त्या प्रकारची ती अॅक्युरेसी आहे आणि प्रणीतनं पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये ते दाखवून दिले. माझी का प्रत्येक जण चर्चा करतोय आणि ह्या चर्चेला प्रणीतनं खऱ्या अर्थानं भाग पाडलंय. जबरदस्त प्रॉपर लाईन लेन टप्पा मैदानाच्या आतमध्ये प्रणीत प्रणीत आणि प्रणीत पुन्हा एकदा हा आवाज येतोय. यावेळेला गती परिवर्तन, परंतु चेंडू पंचांचे हात यावेळेला फैलावले जातात. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर आलेला चेंडू अतिरिक्त धाव धापकामध्ये येत असताना धापकावर 13 धावा धापकावर येतात. सुंदर गोलंदाजी. नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी गोलंदाजी. अपकमिंग यंग टॅलेंट प्रणीत. फ्लेन बॉल होता. पिक केले ज्या वेळेला अप्रतिम समोर खेळले. फोर्स केलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. कर्नाळा प्रीमियर लीग षटकार भागेच्या बॅट मधून येतोय. कडक शॉट. 6 धावा. 19 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. शॉट ऑफ लेन बॉल होता. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. जैसी गेंद वैसे नसीहत. अशा प्रकारचे बॉल येत नाहीत गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून, परंतु फलंदाज यासाठीच विचार करत असतात की शॉर्ट ऑफ लेन बॉल मिळावा.
हा बॉल आपण पाहिला तर कदाचित लेग स्टंपच्या वरून गेलाय असं पंचांचं म्हणणं आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल विकेट किपरने मात्र थोडासा जरूर चुकी केली होती, परंतु इथून डाव्या यष्टीच्या वरून बॉल जात असताना विशाल नाईक सरांचं म्हणणं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कधी कधी फलंदाज जेव्हा शफल होतो, खेळतो आणि कधी त्याला असं वाटतं की डाव्या यष्टीच्या बाहेर आहे, परंतु पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. कारण भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्या पंचांनी पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, जेव्हा जेव्हा संघावर संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत, अशा प्रकारचे पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यामुळे पंचांना कोणत्याही संघाशी घेणं देणं नाहीये. पंच फेअर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात, ते डिसिजन देतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ धापकावर 19 आहेत. बघा दुसरं षटक प्रणितनं पुन्हा एकदा. काय षटक हाताळलं जातंय. 6 चेंडू फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची पडत असताना अर्णाला काळ्या पाटी आली असेल. किल्ला नगरीतील प्रत्येक अर्णालकरांच्या मुखामध्ये ते प्रत्येकाच्या यंगस्टर खेळाडू आणि त्याने प्रभावित करणारा तो खेळ डबल डिजिट मध्ये आतापर्यंत धावा दिल्या नाहीयेत. हा प्रणित आहे आणि प्रणितनं खऱ्या अर्थानं रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय. चार्ल्स सर असेल, त्यानंतर साईनाथ अर्णाला, जयू दुर्गेश 11 अर्णालाचा संघ प्रत्येकाची नजर त्या प्रणितवर आहे. यंदाच्या वर्षामध्ये त्याला एक नक्कीच मोठा प्लॅटफॉर्म मिळेल ह्यावर तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु ह्या वेळेला आलेला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. द्वितीय षटक मार्गस्थ आहे. हेमंत गोलंदाजी मार्कवर येत असताना धावा धापकावर आतापर्यंत 20 पाहतोय. 20 धावा धापकावर अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा त्या धापकावर बनवल्या जातात, किती धावेंचा टार्गेट विजय स्मृती अर्णाला संघावर ठेवला जातोय, ही येणारी काळ आणि वेळ दर्शवणार आहे. परंतु यावेळेला लाईन लेन टप्पा विस्कटत असताना अजून एक बॅक टू बॅक आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, अजून एक अतिरिक्त धाव हे धापकामध्ये भर पडते. या एक्स्ट्राच धावा खूप महाग ठरतात. एक्स्ट्रा बॉल तुम्हाला फेकावे लागतात आणि त्यावर षटकार चौकारांची मोहर उमटवली जाते. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. परंतु थोडासा संयम सुटलाय. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे असं म्हटलं जातं. अप्रतिम चांगला चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर करत असताना मात्र एक रनची सिंगल पाहायला मिळते. स्मार्ट सिंगल घेत असताना या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. हे साम्राज्य जे उभारले गेले ते डॅनियल खावरी, बाब्या भाऊ यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम गेली कित्येक वर्ष आपण पाहू शकलात. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते मृदुलजी मेहर, परंतु ते करून दाखवणारं व्यक्तिमत्व असेल तर ते आहे डॅनियल खावरी साहेब पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक गोष्टीवर अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते. आपल्या स्पर्धेत कुठे काही कमी तर नाही आहे ना. त्यांचं संपूर्ण आता ते आयोजन हेमंतदादा असेल, त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर प्रत्येकाचा तितक्याच मोलाचा वाटा आहे. आणि त्या बळावर ह्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने एक वेगळं नाव आहे. अर्णाल्याचा विश्वचषक, अर्णाल्याचा वर्ल्ड कप म्हणून अर्णाला प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचं सातत्याने एक वेगळा बोलबाला राहिलाय. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा हेमंत आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बॉलने उसळी घेतले. वन बाउन्सने चेंडू फील्ड केला जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. धावा थांबवलेत पहिल्या षटकापासून. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. गोलंदाज होता मिथुन धनु. एक विकेट महत्वपूर्ण मिळवली ते विकास धरकर चिकाची. दुसऱ्या षटकामध्ये प्रणित आला. प्रणितने धावा थांबवल्या आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. तिथे सुद्धा एक विकेट मिळवली ती अजयची. आणि त्यानंतर हेमंत आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खर्च केलेत, परंतु मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. धावांवर लगाम लावलाय राऊंड द विकेटने. या वेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी बॉलला फील्ड केलं जाईल. एक रन आराम के साथ मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते रामनाथ 11 या टीमची 25 या धावसंख्येवर. काय म्हणतील मृदुलजी मेहर? आता येणारे बॉल जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतील ते 9, म्हणजे 9 बॉलमध्ये मॅक्झिमम जर 25-30 रन येत आहेत तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. फायटिंग टोटल गरजेची आहे. बघा 60 ते 65 धावा खऱ्या अर्थानं रामनाथ 11 संघाची ताकद काय आहे. गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्यांची एक वेगळी ताकद राहिली आणि त्यासाठी गरजेचे असणार आहेत. बघा येणारे 9 चेंडू, 9 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा त्या गरजेच्या असणार आहेत. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. प्रणितनं धावेंना रोखलंय, परंतु या वेळेला उंच आहे, हवेत आहे आणि पाठवलंय चेंडूला सीमारेखा पार. षटकार. अतिशय चांगला या वेळेला अप्रतिम फटका होता. हा आत्मविश्वास देणारा फटका.
मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट झाला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपला गेले. बॉल पायावरचा होता आणि पॅरेलल स्ट्रोक पाहायला मिळाला. अतिशय चांगला हा फटका. अगदी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी, आमच्या लाडक्या कोळी बांधवांच्या भेटीसाठी हा बॉल निघून गेला भागीच्या मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31, 31 धावा झालेत सध्या आपण पाहू शकतायत. अगदी प्रचंड गर्दी, जिथे नजर टाकावी तिथे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक राजे आपल्याला पाहायला मिळतात. कारण क्रिकेट गर्दी आहेत म्हणूनच अर्नाळा या समुद्रावर या आमच्या कोळी बांधवांची गर्दी आहे. मानाचा सलाम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वॉल कॅच. काय झेल टिपला यावेळेला. अगदी सूर उडी मारत असताना जणू काही राजहंस रिसॉर्टला जावा आणि स्विमिंग पूल मध्ये मात्र उडी मारावी, अशा प्रकारचा हा झेल यावेळेला आपण पाहतायत. जबरदस्त झेल, अप्रतिम. कॅचेस विन द मॅचेस. कडक कडक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. सूर उडी मारली आणि इथून जर आपण पाहतायत रबर बॉल क्रिकेटचं हेच औरच मजा असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबली आतापर्यंत महादेव फुलेया या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की 31 वर जाऊन थांबली गेले. काय गोलंदाजी केले. मृदुलजी मेहर विकेट किपरचं कौतुक कसं करतील आणि यावेळेला गोलंदाजाचं कौतुक कसं करतील. नाही, प्रत्येक चेंडू खऱ्या अर्थानं विचार विनिमय करून हाताळला जातोय, परंतु तितकंच यष्टिरक्षक खऱ्या अर्थानं श्रीकांतला आपण पाहतोय. पॅट्रे या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर सर्वाधिक इनफॉर्म फलंदाज श्रीकांत या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याने सूर उडी मारून खऱ्या अर्थानं उडता श्रीकांत आपण पाहिला आणि चांगल्यारीत्या झेल टिपत असताना. न्यू बॅटर भागेशला आता डगआउटच्या दिशेनं जावं लागतंय, परंतु पुन्हा एकदा हेमंत थोडीशी डोकेदुखी नक्कीच असेल. पुन्हा एकदा ह्या ओव्हर मधील, ह्या षटकामधील आतापर्यंतचा चौथा अतिरिक्त धाव आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावफलकावर आतापर्यंत 32 धावा या धावफलकावर येत आहेत. शेवटचा बॉल पंचांकडे दाद मागितली, परंतु अपील या वेळेला फेटाळून लावली गेली. चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. आना करता करता डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करताना रामनाथ 11 टीम 32 या धावसंख्येवर 32 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक म्हटलं तर ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. या षटकामध्ये खूप अपेक्षा असतात फलंदाजांच्या दृष्टिकोनातून, डगआउट मधून. विकास धसगर चिका त्यासाठीच जात असताना दोन बॅटे यावेळेला बॅट वेगवेगळ्या कलरच्या आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्पोर्ट शॉप मध्ये आपण पाहू शकतायत. परंतु मृदुलजी मेहर, एक काळ असा होता जे माझे खेळाडू आता सुद्धा म्हणत असतील की आमच्या वेळेला फक्त एक बॅट असायची आणि 15 जणांचा हात लागायचा. त्यावेळेला पाणी नव्हतं. बिस्लेरीचं पाणी तर विसरा. कुठेतरी मात्र एखादी विहीर दिसली, कुठेतरी बोरिंग दिसलं, मग तिथे निळ्या पाण्याचं जे पिंप असायचं त्याच्यात पाणी भरून मात्र पाणी प्यायचे. ब्रँडेड शूज नव्हते, परंतु चप्पल, विदाऊट चप्पल अनवाणी मात्र क्रिकेट खेळलेले आहेत. ते आज माझे खेळाडू म्हणत असतील, वा काय सुवर्ण दिवस आलेत या खेळाडूंना. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाला घरात जाऊन उठवावं लागतं की चल रे बाबा खेळायला. नाही, खऱ्या अर्थानं क्रिकेटला आता सुवर्ण दिवस आलाय. या मोठमोठ्या स्पर्धा आपण अर्नाळा नगरीमध्ये आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या, अंडरआर्म क्रिकेटच्या पाहतोय. आणि क्रिकेट ह्या खेळाला खरं तर भारत वर्षानं डोक्यावर घेऊन मिरवलंय. आणि हा असतो खेळ. पहिल्या चेंडूवर पूल केलाय. येतोय चेंडू सीमारेखा पार. षटकारानं धावफलक फुलतंय. धावा धावफलकावर 38 आहेत. 38 धावा धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि विकासनं देखील त्या इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थानं म्हटलं होतं, 3 षटक आणि 3 षटकानंतर खऱ्या अर्थानं तो ड्रिंक्स ब्रेक असतो. आणि त्यामध्ये विकासनं म्हटलं येथून येणाऱ्या 25 ते 30 धावा मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून देणाऱ्या असणार आहेत. यस, ऍब्सोल्युटली राईट. अगदी आपण योग्य वर्णन केलात. ज्या पद्धतीने विकासने सांगितलं, धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, आपल्याला धावा बनवायच्या आहेत. मग म्हणतात ना, पेमेंट हा जीपेने येऊ किंवा फोन पेने येऊ, तो कसाही, परंतु येणे खूप गरजेची गोष्ट आहे. तसंच आता झालंय रामनाथ 11 या टीमचं. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. इथून चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज प्रणयला आपण पाहतायत. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं
डॉट बॉल येत असताना कमबॅक करणं याला म्हणतात. चांगला कमबॅक खऱ्या अर्थाने एक तेरी आहे तो एक मेरी आहे असं प्रणयनं म्हटलंय आणि यावेळेला दुसरा चेंडू निर्धाव येत असताना आतापर्यंत 38 धावा धापकावर कितीच लक्ष खऱ्या अर्थानं प्रमोद सर आपण पाहतायत. येणाऱ्या 45 ते 50 धावा धापकावर पुरेशा असणार आहेत का? समोर विजय स्मृती अर्णाला संघ इन्फॉर्म आहे. या अगोदर देखील एक मोठी स्पर्धा क्या बात आहे. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता, परंतु यावेळेला येतोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावेंसाठी विजय अर्णाला संघ आज मैदानामध्ये प्रत्येक जण म्हणतोय मला खेळायचंय माझ्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या काळा पाटील आलेसाठी आणि त्यासाठी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अगदी स्वतःला झोकून दिलं होतं सर. गौरव आता या वेळेला गौरवशाली त्याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. कारण आयुष्यात म्हणतात ना, कितीही कठीण प्रसंग आले ना खेळाडूंनो, तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. यावेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. कमबॅक करणं जाणतो गोलंदाज मिस्टर प्रणय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. शेवटचे 2 बॉल. शॉट ऑफ लेन बॉल होता. खेचून मारलंय आणि बॉलला फेकून दिलंय. आउट ऑफ द पार्क. सरळ 6 धावांसाठी अर्नाळा प्रीमियर लीग षटकार गौरवच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला. मी थांबणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. ती जिद्द असावी लागते मनामध्ये. कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा. आपल्याला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. काय गौरवने बॅटिंग केली आतापर्यंत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 48 रन झालेत. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. खोलवर बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली. शेवटच्या बॉलवर एक नंतर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 49 49 आणि 50 धावांचं लक्ष समोर ठेवलंय रामनाथ 11 टीमने. विजय स्मृती या टीम समोर लगेच फिल्डिंग सेट करायची आहे आणि 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये 5 मिनिटांच्या अवधी नंतर मॅचला सुरुवात होईल. जबरदस्त 50 रनचं टार्गेट यावेळेला सेट करण्यात आलंय आणि टीम हडल सध्या आपण पाहू शकाल. रामनाथ 11 टीम, विकास दसगर अँड ऑल टीम 50 रन. कधी कधी या धावा होत नाहीत. गणपती बाप्पांच्या नावाने मात्र यावेळेला जयघोष करत मात्र मैदानात उतरत असताना ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला अद्य प्रणाम करणं हे आपलं अद्य कर्तव्य आहे. आणि अप्रतिम आपण पाहू शकतायत ही एकजूट एक संघ भावना मैत्री आणि अविस्मरणीय आठवणी या खेळाने आपल्याला भरपूर दिलेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ जर नसता तर तुम्ही आम्ही एकत्रित कधीच आलो नसतो. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय की क्रिकेटचा खेळ हा धर्म म्हणून सध्याच्या घडीला संबोधला जातो. अप्रतिम पिढ्यानं पिढ्या क्रिकेटचा खेळ खेळत राहिले. परंतु जी काही पिढी होती त्यांनी सांगितलं की क्रिकेटचा खेळ हा भारतात आला. त्याचं कारण होतं की नदीच्या काठी मात्र श्रीकृष्णाच्या हातामध्ये आपण पाहिलं तर चेंडू आणि फळी पाहिली होती. त्यामुळे मात्र कदाचित त्यावेळेला क्रिकेट एवढं जगता आलं नाही. परंतु मात्र क्रिकेट खेळत असताना तो इंग्लंडला मान मिळाला. परंतु भारतात मध्ये जास्तीत जास्त पालन पोषण कोणी केलं ते भारतीयांनी केलं.
त्यामुळे भारतामध्ये क्रेज का आहे आणि बाहेरच्या खेळाडूंना संस्कृतीचं दर्शन भारतामध्ये घडतं आणि त्यामुळे जॉन्टी रोड्सला जास्तीत जास्त जर आपण पाहिलं प्रेम कोणत्या देशाने दिलं तर ते भारत देशाने दिलं आणि त्याच्या प्रत्युत्तरात आपण पाहिलं तर त्याच्या प्रति ऋणी राहिला आणि त्यांना जेव्हा मुलगी प्राप्त झाली त्यावेळेला त्यांनी इंडिया हे नाव ठेवलं. ही सुद्धा परंपरा आपल्याला सातत्याने जोपासायला पाहायला मिळते. आज जरी जय्यू आपल्यात नसला, परंतु आज त्याच्याच भावाच्या खऱ्या अर्थानं प्रशांत घरतच्या भावाच्या रविकांत घरातला आज मुलगा झाला आणि कदाचित जय्यू आला हे त्यांच्या घरामध्ये वातावरण पाहायला मिळत असेल. चर्चापैकी तुमचं नाव बोला, बोला. अगदी चांगलं क्रिकेट अप्रतिम पाहायला मिळतं. आमच्या कोळी बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. प्रोलिंग स्पोर्ट्सला जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण शब्दसुमनांनी डॅनियल खावरी बाब्या यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बाब्या या व्यक्तीबद्दल म्हणायचं झालं तर तेवढेच कौतुक करावं तेवढं कमीच आणि शब्द अपुरे पडतात. कारण म्हणतात ना स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सत्यात साकाराव्या लागतात आणि ते डॅनियल खावरी असं व्यक्तिमत्व जे आज साम्राज्य उभारले गेलंय. कारण या जगामध्ये दोन व्यक्तिमत्व असतात मृदुलजी मेहर, की एक बोलणारे असतात आणि एक करून दाखवणारे असतात. त्यामधलं व्यक्तिमत्व कोण आहे? बाब्या भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहे जे करून दाखवणारे आहेत. काय म्हणतील? बघा डॅनियल खवरी साहेब म्हटलं तर एक कर्नाल्याचा ब्रँड आहे. कर्नाल्याचा खऱ्या अर्थानं आयोजकांमध्ये सर्वाधिक मोठा वाटा आपण सातत्यानं पाहतोय. अनेक खेळाडू आणि अनेक खेळाडू अर्नाला म्हटलं तर अर्नाल्याचा सातत्यानं तो उल्लेख करावासा वाटतोय. मग जयू दुर्गेश 11 सारखा संघ असेल, साईनाथ अर्नाल्याचा अनेक वर्ष झाली आज क्रिकेटची सेवा करत असताना अनेक खेळाडूंना आपण पाहतोय, परंतु अर्नाल्याचं क्रिकेट हे न्यार आहे. अर्नाल्याचा प्रेक्षक राजा वर्ग हा प्यारे आहे. येणारे 24-24 मध्ये 50चा टार्गेट धापकावर करायचंय. पहिला चेंडू फुल केलाय, पाठवून दिलाय, सीमारेखा पार. श्रीकांतच्या बॅट मधून येतोय हा षटकार. काय श्रीकांतने हा फटका खेळला होता. खूप टप्प्याचा चेंडू होता. पूल केलं. विकास धसगर चिका आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. विथ द बॅटने थोडासा स्ट्रगल केला आणि त्यानंतर विथ द बॉलने पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवली. जरी एक चांगला खेळाडू असला तरी सुद्धा श्रीकांत सांगतोय मीही मात्र चांगला खेळाडू आहे. या बॉलवर मात्र आता त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी विकास धसगरला खूप काही मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला बॅटचा टो एंड लागतोय. शॉर्ट मिडॉनला फिल्डर फार वेगाने येत आहेत. एक रन वेगाने दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेक येईपर्यंत 2 रन. वाह! गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट करणाऱ्या या 2 धावा पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेले. काय सुरुवात आहे. बघा यावेळेला गती परिवर्तन केलं होतं, परंतु ज्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, आयुष आहे अपकमिंग यंगस्टर आणि त्याच्या सोबतीनं वेल एक्सपिरियन्स खेळाडू श्रीकांत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 8 धावा धापकावर 50चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचाय. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, की पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण का स्वतःला सांगा, की शर्यत अजून संपलेली नाहीये. कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची आणि ह्या स्पर्धेत अर्नाला प्रीमियर लीग मध्ये फायनलचं तिकीट आतापर्यंत अर्नाला किल्ला नगरीतील आपण एक संघ पाहिला. यज्ञेश 11चा संघ पाहिलाय, परंतु येथून एकीकडे गणपती रोड अर्नाला नगरीतील रामनाथ 11चा संघ पाहतो आणि त्यांच्या विपक्षात अर्नाला काया पाटील आली मधील एक धाकड संघ अर्थातच विजय स्मृती अर्नाल्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉल ऑन साइडला स्टॉक स्वीप केलंय. काय फटका खेळला होता. रोहित शर्मा हिटमॅन स्टाईल मध्ये घुटना टेक और ए सिक्सर देख. व्हाट अ शॉट. क्लास टायमिंग 6 धावा. 15 रन झालेत. काय फटका खेळला होता. क्लासी शॉट पाहायला मिळाला. फलंदाज आयुषच्या बॅट मधून अगदी आयुष मात्रेच्याच अंदाजामध्ये सुद्धा खेळला असं म्हणायला हरकत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ 15 धावा धापकावर फ्लॅंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. विकास धसकरच्या विरोधात केलेला हा मारा 4 मध्ये 15 धावा धापकावर 50चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचंय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तक पत्थर भी भगवान नहीं होता.
त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे आणि ते प्रयत्न कोण कोणावर हावी, कोण कोणावर भारी ठरणार, ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. 15 रन झाले. चांगली स्टार्ट मिळाले. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन चेंडू. मात्र विकास दसगर चिका थोडासा यावेळेला नाराज होत असताना डेफिनेटली पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात होताना पाहायला मिळते. 15 रन्स आलेत. श्रीकांत आणि आयुषचं यावेळेला कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉलवर त्यांनी मात्र श्रीकांतचं कौतुक यासाठी करेन की पहिल्या बॉलवर त्यांनी षटकार मारला. दुसऱ्या बॉलवर 2 रन्स आल्या. तिसरा बॉल चांगला डिफेन्स केला त्याने. त्याला माहिती आहे की ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक बॉल हा माझ्या बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये आणि त्यामुळे त्याने सन्मान दिला तिसऱ्या बॉलवर. तर या खेळाडूला असं म्हणतात की सेन्सेशनल क्रिकेट आणि सेन्सिबल खेळाडू. श्रीकांतचं मी कौतुक करेन आणि त्याच्या साथीला आयुषने एक षटकार मारला, परंतु डिफेन्स थोडासा पाहायला मिळाला नाही. एक षटकाचा खेळ झालाय. 15 रन. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता आहे. 35 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. विकासचं षटक थोडंसं महागडं आहे, परंतु येथून कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. कहते ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना, तो ये 28 तारीख को आपके हाथ में शानदार ट्रॉफी भी होगी. अर्नाळा प्रीमियर लीग सीझन 3 डॅनियल कावरेचं हे आयोजन नियोजन आणि त्यामधून कोणता संघ आता ग्रँड फिनालेचं तिकीट आपल्या नावी करणार आणि त्यासाठी चालणारी मैदानाच्या आतमध्ये एक पराकोटींची लढत. रामनाथ 11 पक्ष विजय स्मृती अर्नाळा किल्ला. 18 चेंडू 35 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राज गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो आणि त्या क्रिकेटच्या रणनीतीनं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा खेळ 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलाय. राज दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेला पाठवून दिलाय. पहिल्या चेंडूला सीमारेखा पार षटकार. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. पिकअप शॉट होता. पिक केला आणि 6 धावा. पिक करत असताना श्रीकांतच्या बॅटमधून संघ जाऊन पोहोचतोय विजय स्मृती ए. हा संघ जवळजवळ 21 या धावसंख्येवर क्रमकता सिद्ध केले. संयम बाळगलाय. फटकेबाजी अफलातून पाहायला मिळते. हा आत्मविश्वासाचा षटकार होता श्रीकांतच्या बॅटमधून. 6 रन. इथून विकेट्स आणि डॉट बॉल या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल, फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, तर इथे खूप मेहनत करावी लागणार आहे. ती मेहनत होईल का? सध्या मैदानाच्या आतमध्ये पाणी जातं, परंतु इथून कहाणी सुद्धा बदलू शकते. कारण एखादा फलंदाज जेव्हा रिदम मध्ये असतो तेव्हा मात्र त्याचा रिदम कधी कधी तुटत असतो. हे बऱ्याच वेळेला बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलंय. परंतु आता पाहायचंय श्रीकांत कशा पद्धतीने तो रिदम बरकरार ठेवेल का, हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. क्रिकेटमध्ये बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा राज यावेळेला ऑन साईडला रिदम बरकरार ठेवलाय. पायावरचा बॉल अगदी ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना हवाई सफर केला. षटकार आला. लगातार दुसरा षटकार आणि हळूहळू प्रेक्षक वर्ग मात्र आता घराकडे निघालेत. त्यांना माहिती आहे की मॅच आता विजय स्मृती ए टीमच्या बाजूने लागलाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ हा मात्र कधीही बदलू शकतो. हे आपण सातत्याने पाहिलंय. ट्रोलिंग स्पोर्ट्सला जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बॉलर तयार. श्रीकांत बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का याकडे लक्ष आहे. मात्र हा चांगला बॉल यावेळेला प्रेक्षक पुन्हा एकदा वळलेत. आता एक नंतर डेफिनेटली लेग बायच्या स्वरूपात विशाल नाईक सर दर्शवत असताना मॅन फ्रॉम गोडदेव भाईंदर, तर एका साईडला बदलापूर सध्या आपण पाहू शकतायत मिस्टर नासिर शेख सर लेजंड. दोन्हीही पंच आहेत. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. मृदुलजी मेहर आता 22 रनची आवश्यकता आहे. 22 धावा अजून देखील धावफलकावर बनवायच्यात. लगातारचा दुसरा. श्रीकांतची बॅट आता मैदानामध्ये अक्षरशः तळपते. दुसरीकडून आयुष आहे. राऊंड विकेटचा मारा यावेळेला उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय, परंतु चेंडू यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये. उंच होता, हवेत होता, उंची जास्त प्राप्त केली होती, परंतु 2 धावा अगदी पुन्हा एकदा म्हटलं जातं ना, जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मंचुरन कहते हैं.
2 धावा अगदी चपळाईनं धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर 30 धावा येतात. 20 धावींची अजून देखील आवश्यकता असणार आहे. 50 धावा तितक्याशा पुरेशा नव्हत्या. समोर बॅटिंग खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर मोठा बॅटिंग लाईनअप आहे. आणि त्या कारणास्तव आता मॅचचा पारडा आपण पाहायला गेला. रामनाथ 11 संघाचा चाहता वर्ग हळूहळू आता घराच्या दिशेनं वळतोय. प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगला खेळ 2 सलामीवर बॅटर. एकदा विजय स्मृती संघाचा पुन्हा एकदा तो उल्लेख करावासा वाटतोय. या अगोदर आपण पाहायला गेलं तर आफ्टर लॉंग टाइम 4 वर्षानंतर हा संघ अंतिम फेरीमध्ये आला होता. परंतु त्यानंतर काय कमबॅक केलाय राव. यावेळेला बॅटची कडा घेऊन पंचांचा बोट हवेत आहे. अर्थातच आयुषच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. पहिला ब्रेक थ्रू गरजेचा होता आणि तो येतोय. सेलिब्रेशन दुसरीकडून आहे. 30 धावेंवर पहिला गडी डगआउटच्या दिशेनं. 13 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. इथे विकेट्स आणि डॉट बॉल. बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. बॅटचा एज घेतला आणि बॉलने यष्टांचा वेध घेतला. प्लेट ऑनच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर आयुष बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येत असताना मिथुन धनुला आपण पाहू शकाल. आता 13 बॉल आणि 20 रन. या धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. मग रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅट असो, या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिले तर या धावा डिफेंड सुद्धा झालेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज नेहमी साहेब बनताना पाहायला मिळतात. कारण कपिलदेव रामलाल निकज यांनी कधी कधी म्हटलेलं होतं की गोलंदाज हा कधी कधी मजूर बनतो तर फलंदाज हा कधी कधी साहेब बनतो. कारण फार जर रनअप घेतला 15 ते 16 पावलांचा ती मेहनत असते. त्यामुळे तो मजूरकर जसा मेहनत करतो तशी मात्र त्या मेहनतीला पाणी फेरलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राऊंड द विकेटने यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. श्रीकांत सांगतायत यू वेट. कोणती धाव येत नाहीयेत कारण विकास दसगर एक चालाख असा विकेट किपर म्हणून ओळखला जातो. चाणाक्ष विकेट किपर आहे. चांगली गोलंदाजीत चांगला कमबॅक केलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे. काय वाटतंय मृदुलजी मेहर, सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल शेवटच्या बॉल पर्यंत? रफ अँड टफ यामध्ये कोणत्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाहीये. कारण त्या प्रकारचा गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थानं ती धार आहे. रामनाथ 11 संघ आणि त्यासाठी जाणला जातोय. परंतु रामनाथ 11 संघासाठी एकच म्हणेन, की मित्रांनो क्षेत्र कोणते असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर का प्रामाणिकपणे असेल तर मात्र यशाला देखील पर्याय नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना, की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि त्या प्रकारचा तो इतिहास घडवणारा खऱ्या अर्थाने येथून प्रमोद सर तो ती सुवर्ण संधी आहे. रामनाथ 11 संघासाठी आपण पाहायला गेलं तर 12 चेंडू 20 धावा धापकावर डिफेंड करायचे आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 30 धावा धापकावर येतात. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. रामनाथ 11 संघ यावेळेला श्रीकांत या खेळाडूचा खऱ्या अर्थाने एखादा ब्रेक थ्रू यावेळेला गरजेचं असणार आहे. आणि तो यावेळेला कोणत्या क्षणी कधी येणार, ती येणारी काळ आणि वेळ ही नक्कीच दर्शवून देणार आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये काळ आणि वेळ सातत्यानं आपण पाहिलंय. परंतु येणारे 12 मध्ये 20 धावा धापक्यावर बनवल्या जातील का? पहिला चेंडू यावेळेला बराचसा बाहेर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव खऱ्या अर्थाने या डोकेदुखी ठरणार आहेत. ऑलरेडी तुमच्याकडे बॅलन्स आहे आणि तेथून येणाऱ्या अतिरिक्त खर्ची धावा ह्या डोकेदुखी ठरणाऱ्या प्रमोद सर असणार आहेत. हो, डेफिनेटली आपण चांगलं वर्णन केलं. ज्या पद्धतीने विकास दसगरने सुद्धा सांगितलं, की अशा प्रकारचे बॉल मात्र एक्स्ट्रा धावा आल्या तर आपल्याला जरूर फायनल पासून दूर राहावं लागेल. परंतु जर सटीक अर्थातच चांगली लाईन अँड लेंथ जर तुमच्याकडे चांगली असेल, तर तुम्ही फलंदाजाला बीट करण्याची क्षमता बाळगू शकता. पुन्हा एकदा तेच केलंय. विकास दसगर थोडेसे नाराज आणि इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 32 रन झालेत. आता 12 बॉल आणि 18 रन. अनिकेतला अजून सूर मिळालेला नाहीये आणि त्यासाठी काही त्याचे सहकारी येतायत, दिलासा देतायत. क्रिकेटच्या खेळामध्ये दिलासा खूप महत्वाचा असतो. मग आयुष्यात सुद्धा आपल्या मित्राला दिलासा द्या. जर तो कधी फ्रस्ट्रेशन मध्ये असेल किंवा टेन्शन मध्ये असेल तर अशा वेळेला मात्र त्याला दिलासा द्यायला हवा. हा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॉलला फ्लाइट दिली. गुड डिलिव्हरी श्रीकांत. परिपूर्णता मात्र ह्या वेळेला बीट झाले. आता 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर. चांगला सामना रंगलाय आता. राईट ओव्हर द विकेटने. या बॉलला ऑन साइडला पिकअप शॉट. वाह! ब्युटिफुल टायमिंग.
ह्यूज 6 षटकार. दॅट्स ऑसम. सुपर टायमिंग. 6 धावा. ऑसम शॉट. श्रीकांतच्या बॅटमधून डोळ्याचं पारणं फेडणारा हा षटकार आला. आता विजयासाठी बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 12 रन. विजय स्मृती असंघ आपण पाहतायत. अगदी चांगलं क्रिकेट अर्नाळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतं. काय म्हणतील मृदुलजी महेश? श्रीकांत आता लढताना पाहायला मिळतोय आपल्या संघाच्या करिता. लढतोय आणि खऱ्या अर्थानं असा लढतोय ना, म्हटलं जातं ना, की ज्या वेळेला जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना, त्यावेळेला इतर जे प्राणी असतात ना, त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय. आणि ज्या वेळेला श्रीकांत खऱ्या अर्थानं स्ट्राईक एंडला उभा असतो ना, त्यावेळेला अनेक गोलंदाजांचं हे अस्तित्व देखील धोक्यात येत असताना आपण यंदाच्या वर्षामध्ये पाहिलंय. इन्फॉर्म आहे आणि तो मैदानामध्ये अक्षरशः संकटमोचक म्हणून उभा आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु यावेळेला निर्धाव आहे. यावेळेला निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, आयोजकांच्या वतीनं अजून एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. 29 वर्षानंतर जर का अर्नाळा किल्ला संघ ग्रँड फिनालेमध्ये पोहोचतोय, तर 2 संघ अर्नाळा किल्ल्यातील अगदी 30 वर्षानंतर एकमेकांच्या विपक्षामध्ये अर्नाळा किल्ला, विपक्षात अर्नाळा किल्ला हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु यावेळेला येतोय वन सीमारेखा पार चौकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले गेले. आता 8 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. बॉल टू रन जेव्हा जेव्हा सामने येतात त्यावेळेला चित्तथरारक सामने रंगलेले आहेत. मग कधी फलंदाज हवी होतो, कधी गोलंदाज हवी होतो आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की सांगू शकत नाही. प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पाहायचा 8 बॉल 8. जसं डॅनियल खावरी बाबा यांनी माहिती दिली आणि तुमच्या मुखातून ती माहिती पोहोचली की 29 वर्षानंतर आणि आता 30व्या वर्षानंतर मात्र 2 संघ येतील का? हा प्रश्नचिन्ह आहे. ऑन साईडला खेळून काढले या बॉलला. श्रीकांतच्या बॅटमधून 1 रन. वेगाने येत आहेत. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच रन मिळेल. आता 7 बॉल आणि 7 रन. इथे विकेट आणि डॉट बॉल रामनाथ 11 टीमला खूप महत्वाचा भाग असेल, तर एका साईडला मिथुन आणि श्रीकांतची धावांची भूक काही मिटणार नाहीये. मॅच इक्वेशन येणारे 7 मध्ये 7 धावा धापाक्यावर बनवायचे. बघा, 50चा पाठलाग होता. इतकासा मोठा पाठलाग नव्हता आणि त्यामधून धुवाधार खेळ खऱ्या अर्थानं श्रीकांत सुरुवात देखील त्या प्रकारची होती. सोबतीनं आयुष फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिली. दुसरीकडून आता एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक वर्षाच्या खेळाडूनं उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिल्यात जवळून. असा खेळाडू मिथुन धनु आणि त्याच्या सोबतीनं श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच इक्वेशन येणारे 6 मध्ये 6 धावा अजून देखील धाफक्यावर बनवायचे आहेत. प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचं षटक कोणाच्या हाती येणार, कोणाच्या हाती येणार, कोणावर ते जिम्मेदारी दिली जाईल. 6 चेंडू 6 धावा धापाक्यावर बनवल्या जातील का? क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय 6 चेंडू 6 धावा देखील डिफेंड होत असताना पाहिलंय. आणि ह्याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी-कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघताना आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ 6 मध्ये 6 धावा धापक्यावर बनवल्या जातात का? ग्रँड फिनालेचं तिकीट हे कोणाच्या नावी जाणार? त्यासाठी आता येणारी काळ आणि वेळ हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देणारी आहे. जबरदस्त सामना. 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे आणि गोलंदाज जिग्नेशला गोलंदाजी माफवर आणलंय. अतिशय चांगला सामना. रंगतदार स्थितीच्या वळणावर पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा गोलंदाज सडपातळ बांध्याचा पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजीमध्ये धारदारपणा तो दिसेल का याकडे लक्ष असेल. मिथुन एका साईडला, श्रीकांत एका साईडला आणि सन्नाटा सध्या तरी पसरलेला आहे दोन्ही टीमच्या समर्थकांच्या माध्यमातून. अप्रतिम सामना. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? येणारे 6 बॉल अगदी 6 मिनिटात यावेळेला रिझल्ट कळेल की मात्र एका बॉलवर रिझल्ट कळेल याकडे लक्ष सर्वांचे वेधले गेलेत. या संपूर्ण कोळी बांधवांचे, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचे, मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल यावेळेला फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल असताना इथून बॉल सरळ निघून जाईल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने
आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर एकच रन मिळेल. कधी कधी असं होतं, असं वाटतं की नो बॉल आहे, परंतु डीप मध्ये जेव्हा बॉल येतो त्यावेळेला अशा प्रकारचे आपल्याला डिसिजन पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव येते. आता 5 मध्ये 5 धावा धाबक्यावर बनवायचे. रंगलेला सामना आहे, रोमांच थरार आहे, पदळ आलित्य आहे, परंतु येथून येणाऱ्या 5 मध्ये 5 धावा धापक्यावर डिपेंड केल्या जातील. तर दुसरीकडून इनफॉर्म खेळाडू श्रीकांत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. अतिशय चांगला खेळ आतापर्यंत श्रीकांतचा आपण पाहिलाय. येथून येणारे 1 ते 2 निर्धाव चेंडू, येथून येणारा खऱ्या अर्थानं श्रीकांतचा ब्रेक थ्रू मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळी कहाणी देणार असणार आहे. 5 मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. आता प्रेक्षक राजा वर्ग टाळ्या वाजवतात. बसलेले प्रेक्षक राजा वर्ग उभे आहेत आणि ह्या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. आता 4 मध्ये 5 धावा धापक्यावर बनवायचे आहेत. श्रीकांत समोर आहे आणि श्रीकांतच्या विपक्षामध्ये आता जिग्नेशनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये अॅक्युरेसी सर दाखवले. जबरदस्त 4 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. जे प्रेक्षक वर्ग घराच्या दिशेने निघाले होते ते मात्र त्यांचे पाय आता पुन्हा एकदा रोवलेले आहेत या मैदानाच्या दिशेने. 4 बॉल आणि 5 रन. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना श्रीकांत समोर. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, परंतु रन्स काही रोखणार नाहीये. 1 रन मिळेल. पुन्हा एकदा हृदयाची धडधड, लेग बाईचा इशारा. 3 बॉल 4 रन. जर प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 3 बॉल 4 रनची मॅच. हा अफलातून यावेळेला गोलंदाजी केले अनिकेत. प्रत्येक बॉलवर त्याच्या हृदयाची स्पंदने वाढतायत आणि काय मॅच यावेळेला रंगतदार स्थितीच्या वळणावर. हाय व्होल्टेज मॅच याला म्हणतात मृदुलजी मेहर. ना अतिशय चांगल्यारीत्या खऱ्या अर्थानं जिग्नेशनं आतापर्यंत अॅक्युरेसी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभावित करणारा मार आहे. आता येणारे 3 मध्ये 4 धावा अजून देखील त्या धापक्यावर बनवायच्या आहेत. सामना घने अंधेर है, पहाड़ को चीर के रास्ता बनाने का है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है सर. येथून खऱ्या अर्थाने डिफिकल्ट टास्क आहे, परंतु येथून ही सुवर्ण संधी असणार आहे. जिग्नेशने जर का सामना जिंकवला तर अगदी डोक्यावर घेऊन हे मिरवलं जाईल. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला सुकी मैदानाच्या आतमध्ये सामना एमएसडी स्टाईल मध्ये मिथून धनुन फिनिश केलाय. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. विजय स्मृती अर्णाला काया पाटील आली ग्रँड फिनालेच्या दिशेनं जात असताना आपण पाहतोय. पहा, आपल्या मातृभूमीला नंदनवन करत असताना या वेळेला अगदी नतमस्तक झाला. मानाचा प्रणाम केला, कारण याच मातेने आम्हाला घडवलंय आणि हेच करत असताना आपण पाहू शकलात. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही टीमचं आम्ही कौतुक करतो. एका टीमचं अभिनंदन आणि एका टीमचं कौतुक डेफिनेटली असेल. मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासा, चांगलं क्रिकेट खेळा. दोन्ही संघाचं यावेळेला कौतुक आम्ही डॅनियल खावरी बाब्या भाऊ यांच्या वतीने आम्ही करत आहोत. आणि असंच क्रिकेट खेळत खेळत आपण फायनल मध्ये पोहोचलात आणि दोन्ही संघ 30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, 29 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 30व्या वर्षात 2 अर्नाळा किल्ल्याचे संघ आलेले आहेत. धन्यवाद अमित तांडेल. मात्र दोन्ही अर्नाळा किल्ला म्हणजे अर्नाळा गाव हा 28 तारखेला येताना पाहायला मिळेल. त्याची प्रतिक्रिया घेता का? घ्या ना. कोणाची? आपण संवाद साधायचा आहे आणि एका साईडला श्रीकांत किंवा मिथुन आपण सुद्धा या. चला विजय स्मृती अर्णाला संघ आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील यायचंय, आमच्याशी संपर्क साधायचे. आमच्या सोबतीनं जोडले जातात पालघर भूषण आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच आमचे मार्गदर्शक प्रमोदजी शेडगे सर, विकास धसकर आहेत आणि त्यांच्याशी आता चर्चा ही साधली जाईल. विकास, कसं वाटतं एकंदरीत जो सेमीफायनलचा जो दबाव होता तो कदाचित थोडस तू बिल्ड केलास आणि त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर तू विकेट मिळाली. एकंदरीत येताना काय तुमचा संवाद झाला होता, टीम मीटिंग कशी झाली होती? परंतु प्रतिस्पर्धी संघाने जे चांगलं केलंय आणि डॅनियल खावरी बाब्या यांच्या विषयी डॅनियल खावरी बाबा यांनी जी स्पर्धा अगदी प्रेमाने भरवतात आणि त्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्द नाहीये. एकंदरीत कसं वर्णन करशील या स्पर्धेचं आणि या सेमीफायनलच्या मॅचचं?
हो, नक्कीच. टुर्नामेंट एक नंबर असते. कारण 29 वर्ष झाली ही टुर्नामेंट लगातार करतायत. आणि एक फाऊ गोष्ट नाही 29 वर्ष कंटिन्यू करतात. आणि हे पब्लिकने दाखवलंच असेल सर्वांना का टुर्नामेंट का नावाजलेली आहे ते. आणि माझ्या संघाला सांगायला गेलं तर माझी खराब शॉटला मी आउट झालो. म्हणून मी स्कोर कमी झाला. एक 10-15 रन्स असता तर मॅच मस्त झाली असती. आणि पब्लिकसाठी मी नाराज केलं त्यासाठी मी खूप हे असेल. ज्या पद्धतीने मात्र अप्रतिम गोलंदाजी तुझ्या नजरेत तो प्रणव जो गोलंदाज प्रणित आपल्याला पाहायला मिळाला, त्यांनी जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीच्या बाबतीमध्ये काय म्हणशील? हा उद्याचं भवितव्य आहे. हो, नक्कीच. आणि आपले किल्ला गाव आहेत ना, ते 3-4 टीम आहेत. त्याच्यात दरवर्षी एक स्टार भेटत असतो आणि हे असंच घडत राहा. थँक यू व्हेरी मच विकास दसगर. आणि ज्या पद्धतीने आपण पाहताय आता मिथून आपल्या समवेत जोडले जाणार आहे. धन्यवाद विकास. बोला एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या आपण मृदुंजय मेहर जोडले जातील. या आपण फायनल मध्ये जो संघ पोहोचलेला आहे त्या संघाचं नाव विजय स्मृती ए टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या कॅप्टनशी संवाद साधूया रोलिंग स्पोर्ट्सवर. धन्यवाद. चला विजय स्मृती अर्णाला किल्ला संघ कर्णधार आपण यायचंय. अगोदर आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव, बडे मॅच का बडा खिलाडी, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं विजय स्मृती अर्णाला संघ, अर्णाला नगरीला एक वेगळ्या चर्चेस भाग पडला असा खेळाडू, ज्या खेळाडूची एक चर्चा खऱ्या अर्थानं अॅक्युरेसी आपण पाहतोय. आणि म्हटलं जातं ना की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे मेरे भी बुलंद है. असा खेळाडूचं नाव, ज्या खेळाडूनं 6 चेंडू आणि फक्त 8 धावा खर्ची पडत असताना खेळाडूचं नाव आहे अर्णाला किल्ला विजय स्मृती संघाचं भविष्य, अर्थातच मिस्टर प्रणीत. या प्रणीत आपण या. प्रणितसाठी आपण जयू स्पोर्ट्स प्रशांतजी घरत यांच्या माध्यमातून सौजन्य केलेला आहे. प्रणित आपण यायचा आहे. ज्या पद्धतीने प्रणितने अप्रतिम कामगिरी केले. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, प्रणित इज अ सुपरस्टार. काय अप्रतिम कामगिरी केली प्रणितने. मृदुलजी मेहर त्यांचं मात्र ओपिनियन घेतील. प्रणित आपण यायचंय बघा, चर्चा साधली जाईल. प्रणित अंडरआर्म क्रिकेट देखील चांगला खेळतो आणि आज रबर बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाची नजर आहे, प्रत्येकाच्या चर्चेमध्ये, प्रत्येकाच्या मुखामध्ये अर्णाला नगरी म्हटलं तर प्रणितची एक वेगळी चर्चा आहे. मोठमोठ्या स्पर्धा या अगोदर झालेली स्पर्धा स्टार बॉयजची आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू पालघर जिल्ह्यातील म्हणून प्रतीक घरत सारखे खेळाडू आणि त्या खेळाडूला देखील आपण बीट केलं होतं. अशा प्रकारची फील करतोय पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं मोठ्या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतायत. तर खूप छान वाटतंय मला. ती माझी पहिलीच टुर्नामेंट आहे. कोणाकोणाचा सपोर्ट असतो प्रणित? गावातून ज्या प्रकारचा प्रत्येकाचा सपोर्ट आहे, परंतु सर्वाधिक मोठा कोणाची नामोल्लेखन करेल? आहे संघाचीच आहे. संघाचीच आहे. ह्या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं ऐकायला आवडेल. अर्णाला प्रीमियर लीग म्हटलं जातं. डॅनियल खावरी नव्हे तर बाब्या या नावानं प्रत्येक जण येथे एक ब्रँड आहे. बाब्या म्हटलं तर सातत्यानं आयोजनामध्ये एक मोठा ब्रँड अर्णाला नगरीमध्ये आपण पाहतो. आणि अर्णाला प्रीमियर लीगचं कशा प्रकारे आपण उल्लेख कराल? ही टुर्नामेंट मला आवडते. मृदुलजी एक अजून प्रश्न विचारेन प्रणितला. प्रणित घरामध्ये कोणाचा सपोर्ट असतो? आईचा किंवा बाबांचा? कोणाचा? बाबांचा. क्या बात आहे. बाबांचा सपोर्ट असतो. आता वय वर्ष तुझं काय आहे? वय 17 आता लागलंय. 17 वर्ष यावेळेला लागलेले आहेत. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. आणि असा तुझा कोणता आवडता खेळाडू आहे ज्याला तू लाईक करतो, आयडियल मानतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? पवन केने. क्या बात आहे. पवन केने या स्पर्धेला सुद्धा येऊन गेले. डॅनियल खावरी बाबा यांनी आणलेला आहे. राकेश तामोरे यांच्या सपोर्टमुळे आपण पाहिलंय पवन केनेने सुद्धा मात्र एंट्री मारली होती. पवन केने त्याचा आवडता खेळाडू आहे. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणता आवडता खेळाडू आहे? सर रवींद्र जडेजा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम. बघा त्यानंतर मी विनंती करतोय श्रीकांत आणि मिथुन दोघांना विनंती असेल आपण या. बघा आपण वेळ होतोय त्या कारणास्तव ते देखील आता घराच्या दिशेने वळतात. तुर्तास या अगोदरील देखील यज्ञेश 11 संघ आपण असाल तर आपण थांबायचं. यत्नेश 11 हार्दिक मेहर जर असतील तर या क्विकली या. या हार्दिक मेहर या ठिकाणी आहे. जोरदार टाळ्या. 39 धावांचे धुव्वाधार खेळी करत असताना पाहायला मिळाला. झंझावते आणि झुंजार खेळी. मी स्वतः प्रणेते या स्पर्धेचे अर्नाळा प्रीमियर लीगचे आदरणीय सन्माननीय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व
अगदी पेण्यासारखा ज्यांचा गोड स्वभाव डॅनियल खावरी बाबा भाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. हार्दिक जास्त वेळ घेणार नाहीये, माहिती आहे की वेळ झाले आता बोटीची. तर काय म्हणशील या स्पर्धेविषयी, थोडक्यात काय वर्णन करशील आणि कसं फील करतोय आपल्या अर्नाळा किल्ल्याच्या संघाकडून? खूप आनंद वाटला खेळायला इथे आज. गेल्या 3 वर्ष झाली मी टीममध्ये 3-4 वर्ष त्या टीममध्ये खेळतोय. माझ्या टीमनीच मला संधी दिली पुढे खेळायला. ओपनिंगसाठी संधी दिली. वन डाऊन सुद्धा येतोय आता. आणि आज इथे उभे आहे ते माझ्या टीमसाठीच उभे आहे. आणि गुरु सुद्धा माझे इथेच आहेत. मिथुन धनू हेच माझे गुरु आहेत. खूप आनंद वाटला इथे आज मला सन्मान भेटला म्हणून. ही माझी पहिली मॅन ऑफ द मॅच मला फर्स्ट टाइम भेटलाय. तेही माझ्या टीमसाठीच भेटलंय मला यज्ञेश शिवेन म्हणून. थँक यू. खूप म्हणजे खूप चांगलं आयोजन बाबा दादांचं. खूप चांगलं आयोजन, खूप चांगली क्राऊड पण बघायला भेटला आज. थँक यू सो मच. एक शेवटचा प्रश्न असेल, ही ट्रॉफी आता घरी गेल्यानंतर तू कोणाच्या हातामध्ये प्रथमतः देशील? प्रथमतः आता आई सध्या घरी नाही. आई सध्या वारीला गेली आहे. तर पप्पाच घरी आहेत. तर पप्पांच्या हातानेच पहिले देत. असे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत, पण त्यांना आवडते सर्व की आम्ही पुढे स्ट्रगल करतात किंवा काही असू दे. खेळाला सपोर्ट करतात, पण जरा स्ट्रिकी आहेत की खेळा अगोदरही तुमचं एक दुसरं घरी म्हणजे आम्हाला बाळगायचं आहे किंवा काही असू दे, की कामं पण बघा आणि खेळा सुद्धा. पण पहिलं काम इम्पॉर्टंट आहे. सर्वांना तेही सांगतो क्रिकेट खेळा, पण जॉबचं वेगळंच आणि त्या गोष्टी सध्या लक्ष द्या. माझंही वय आता निघून चाललंय. आता मलाही त्या गोष्टीवरच धरायचंय. थँक क्या बात आहे. थँक व्हेरी मच हार्दिक मेहर. हे होते मॅन ऑफ द मॅच यज्ञेश इलेव्हनचे. आजचा दिवस इथेच समाप्त झाला असं जाहीर करत मी प्रमोद शेडगे तुम्हापासून रजा घेतो. मृदुलजी मेहर यांच्यापासून मात्र रजा घेतो. प्रो लिंक स्पोर्ट्सचे दोन्ही आमचे मात्र सदस्य त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. डीजे मॅन अनिकेत कोळी, थँक व्हेरी मच. धन्यवाद.